अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाला प्रेक्षक हो, भुजबळांची सुटका सोमवारी होणार आहे। न्यायालयाच्या निकालाची प्रत भुजबळांच्या वकिलांना सोमवारी सकाळी मिळणार आहे। त्यानंतर भुजबळांतर्फे त्यांचे वकील 5 लाख रुपयांची जी सॉल्व्हन्सी आहे, जामिनाची रक्कम आहे, ती न्यायालयात जमा करू शकतील आणि नंतरच भुजबळांची सुटका होऊ शकेल। सुटका झाल्यानंतर भुजबळांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जाईल अशी शक्यता आहे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। मार्च 2016 पासून भुजबळ तुरुंगामध्ये आहेत, मात्र जामिनाचे 5 लाख रुपये सोमवारीच भरता येतील। निकालाची प्रत सोमवारीच मिळेल। सुटकेनंतर छगन भुजबळ यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे। आत्ताची ताजी बातमी आहे, कारण भुजबळांचं प्रभाव क्षेत्र असेल किंवा राज्यभरातल्या त्यांच्या समर्थकांना उत्सुकता होती संध्याकाळी भुजबळ साहेब बाहेर येतील का। दीपक भातुसे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहे। दीपक, कुटुंबाला आणि त्यांच्या समर्थकांना प्रचंड उत्कंठा होती, काय होईल? सर्वप्रथम झी24 तासच्या माध्यमातून आपण सांगूयात त्यांना की सोमवारी भुजबळ बाहेर येऊ शकतील का, सोमवारी बाहेर येतील, आज संध्याकाळी का नाही? अजित, शक्यता अशीच होती किंवा भुजबळांच्या वकिलांकडनं सुद्धा असा प्रयत्न सुरू होता की आज संध्याकाळपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडून आज संध्याकाळपर्यंत त्यांना तुरुंगातून बाहेर काढायचं। त्याचमुळे जामिनाचा निर्णय निकाल कोर्टाने दिल्याबरोबरच भुजबळांच्या वकिलांनी जी प्रतिक्रिया दिली होती की आजचा सूर्य मावळण्याच्या आधी भुजबळ बाहेर येतील, परंतु तसं होताना दिसत नाहीये। न्यायालयाची जी सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे त्याला विलंब लागतोय आणि न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याची लेखी जो आदेश यावा लागतो तो आदेश अद्यापही भुजबळांच्या वकिलांच्या हातात आलेला नाहीये। आणि आता आम्ही या संदर्भात माहिती घेतली तर अशी माहिती मिळते की सोमवारी सकाळी या संदर्भातला निकाल जो आहे, लेखी निकाल, तो आदेशाची प्रत म्हणतात ज्याला, न्यायालयाच्या आदेशाची प्रत, ती भुजबळांच्या वकिलांच्या हातात जी आहे ती सोमवारी सकाळपर्यंत मिळणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया पार पडेल। न्यायालयाने जामीन मंजूर करताना 5 लाख रुपयांचा जामीन मंजूर केलेला आहे। 5 लाख रुपये भरायचे आहेत भुजबळांतर्फे न्यायालयामध्ये। त्यामुळे सोमवारी सकाळी लेखी आदेश आल्यानंतर भुजबळांचे वकील भुजबळांमार्फत न्यायालयामध्ये 5 लाख रुपये जमा करतील आणि त्याच्यानंतर मग तुरुंगातून बाहेर येण्यासंदर्भातली जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पडेल। न्यायालयाचा हा आदेश तुरुंगात जाईल आणि तुरुंगातून नंतर भुजबळांची सुटका होईल। त्यामुळे एवढ्या सगळ्या तातडीच्या प्रक्रिया पार पाडणं आज शक्य झालं नाहीये, त्यामुळे भुजबळांची सुटका लांबलेली आहे। कारण उद्या आणि परवा 2 दिवस न्यायालयाला सुट्टी आहे, शनिवार रविवार, आणि त्यामुळे भुजबळांची सुटका आता 2 दिवसांनी लांबणीवर पडली आहे। खरं तर उद्या जर सुट्टी नसती तर उद्याच भुजबळ न्यायालयाच्या तुरुंगातून बाहेर येऊ शकले असते, परंतु 2 दिवसांच्या सुट्टीमुळे भुजबळांचा तुरुंगातला मुक्काम आहे तो 2 दिवसांनी आणखीन वाढणार आहे। आणि निश्चितच कुटुंबाला आणि त्यांच्या समर्थकांना हे 2 दिवस असह्य होतील। दीपक, पण सर्वप्रथम ही बातमी आपण पोहोचवतोय त्या सगळ्यांपर्यंत ज्यांना उत्कंठा होती संध्याकाळी छगन भुजबळ बाहेर येतील याची। छगन भुजबळ आता सोमवारी तुरुंगातून बाहेर पडू शकणार आहे। धन्यवाद दीपक भातुसे, सर्वप्रथम ही बातमी आपण दिली त्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।